दोडक्याची दही रस्सा भाजी. बाहेर मस्त पाऊस, चमचमीत खाण्याची इच्छा झाली आहे. त्याच्यासाठी कोवळी बारीक दोडकी घेतली आहेत. त्याच्यावरच्या रेषा आणि कडक भाग काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला ती छान अशी मऊ शिजली पाहिजेत. कारण कडक ते शिजत नाही, बऱ्याचदा कचकचीत लागतं. नॉर्मली भाजी बनवताना पण आपण ते काढतो. ही थोडी वेगळी भाजी, वेगळे मसाले ॲड केले आणि चमचमीतपणा आणला आहे. श्रावणामध्ये थोडंसं व्हेज खायचा कंटाळा येतो, त्यामध्ये आपल्या व्हेज भाज्यांनाच कसं चमचमीत करता येईल ते आपण बघितलं आहे. दोडकं तर खरं बऱ्याच जणांचं न आवडतं. सिंपल त्याची मालवणी पद्धतीचे भाजीचे प्रकार बरेच आहेत, पण आपण थोडी वेगळी करतो आहे म्हणजे ते सगळे आवडीने खातील. गोल तुकडे करून त्याला मध्ये चिरा पाडून घ्या. हव्या तशा वरनं 4 पाडा किंवा एका साईडने 1 पाडा. आता त्याच्यासाठी मसाला, भरपूर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, पाव किलो दोडका आहे त्याला हा मसाला, 1 इंच आलं, शेंगदाणे 2 चमचे, भाजलेले शेंगदाणे, खारे शेंगदाणे, 1 लसूण कांदा, सुकं खोबरं साधारण 2 चमचा एवढा, आणि धने 1 चमचा, बडीशेप 1 चमचा, जिरे 1 चमचा, चवीनुसार मीठ घालून मऊ वाटणार आहोत आपण. दही घालणार आहोत त्याच्यात, साधारण छोटी 1 वाटी म्हणजे 1/4 कप. आणि ही छान अशी मऊ पेस्ट करून घ्यायची. वाटण तयार झाले. आता फोडणी, थोडं तेल जास्त घालतो आहे आपण, कारण तेलात भाजी छान अशी चमचमीत होते. जिरं अर्धा चमचा फोडणीमध्ये, बारीक चिरलेला 1 मोठा कांदा, 1 मोठा टॉमॅटो वापरणार आहोत आपण, आणि छान असा गुलाबी रंग येईपर्यंत, टॉमॅटो शिजेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला सगळं तेलामध्ये. लाल तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, चवीनुसार मीठ. खरं तर दोडकं खूप पौष्टिक आहे. आयुर्वेदामध्ये ते भरपूर प्रमाणात खाल्लं जावं असं सांगितलेलं आहे. पाण्याचं भरपूर प्रमाण आहे त्याच्यामध्ये. फायबरयुक्त आहे. फायबरवाल्या भाज्या प्रकृतीसाठी नेहमीच चांगल्या. आता दोडकं आपण त्याच्यामध्ये छान त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि 1 वाफ काढून घ्यायची. थोडं मऊ होणं गरजेचं आहे, कारण आपण दही आहे वाटणामध्ये, तर ते कधी कधी कच्चं राहू शकतं. राहत नाही, शिजतं, पण तरीसुद्धा 1 वाफ काढून घेतलेली बरी. मग छान, आणि त्याचे मसाले पण त्याच्यामध्ये छानपैकी मुरतात. 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेतो आहे, जास्त नाही. आणि त्याच्यानंतर आपलं वाटण घालून छान परतून घ्यायचं. मी थोडा गरम मसाला घातला आहे, अर्धा चमचा. असं मसालेदार दोडकं केलं ना तर आवडीने भाकरीबरोबर, चपातीबरोबर सगळेच खातील, न खाणारे पण. आणि खरंच करून बघा, अप्रतिम लागतं. आता थोडंसं मिक्सर धुवून पाणी ॲड करणार आहे, अगदी थोडं, आणि झाकण ठेवून. तुम्हाला तेल कमी वापरायचं असेल तर कमी वापरलं तरी चालेल. थोडं पाण्याचं प्रमाण मग वाढवा शिजवण्यासाठी. झाकण ठेवून त्याला 10 मिनटं चांगली वाफ काढणार आहे, दोडकं चांगलं शिजेपर्यंत. चमच्याने दाबून बघा दोडका शिजलं आहे की नाही. शिजला आहे. आता परत झाकण ठेवून त्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे. 5 मिनटं अजून वाफ काढायची. बघा तेल सुटलं म्हणजे मसाला छान असा मुरला जातो, कच्चा राहत नाही. कच्चेपणा मसाल्याला राहत नाही, कारण आपण सगळे कच्चे मसाले वापरले. आणि वरून कसुरी मेथी. अप्रतिम करून बघा, मस्त आस्वाद घ्या.